रे विठोबा झाला माझे मनी, देखिली लोचनी विठे सहित पावले, न करी तपसाधन मुक्तीचे सायास, हाची जन्मोजन्मी गोड भक्तीचा रस, आनंद रे विठोबा झाला माझे मनी, देखिली लोचनी विठे सहित पावले. तुका म्हणे आम्हा प्रेमाउणे ते काही, तुका म्हणे आम्हा प्रेमाउणे ते काही, पंढरीचा राणा साठविला हृदयी, आनंद रे विठोबा झाला माझे मनी, देखिली लोचनी विठे सहित पावले. विठ्ठला नाचू गाऊ विठो तुझा करू अनुवाद, जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद, आनंद रे विठोबा झाला माझे मनी, देखिली लोचनी विठे सहित पावले. अखंड हरिनाम सप्ताह. या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये दुसऱ्या दिवसाचं पुष्प तुम्हा सर्व मायबापांच्या कृपाशीर्वादानं ही सेवा गुंफण्याची संधी माझ्या पूर्व पुण्याने माझ्या वाट्याला आले. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये काही अलिखित असे नियम आहेत. सेवेला अभंग कोणत्या दिवशी घ्यावे, काही घेतात, हा भाग काही गौण आहे, पण वास्तविकता त्या पद्धतीने चालावं असा काहीसा दंडक आहे. आणि त्यात ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींच्या सहवासात असल्यामुळे तसा मी प्रयत्न करतो. आणि त्या दृष्टीने आजचा अभंग, काल आमचे परमार्थ स्नेही योगीराजी महाराज यांनी आरंभी आवडे आदरे आले नाम, ते जेव्हा सुरुवातीला आदराने आरंभी आवडीने आदराने घेतलं, त्यानं काय झालं, तेने सखळ सुखी, सर्वजण सुखी झाले. सुखी झाल्यानंतर काय करायचं, गाऊ नाचू विठो तुझा करू अनुवाद. त्यानं काय होईल, जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद. मग काय होईल, आनंद रे विठोबा झाला माझे मनी, का देखिली लोचनी विठे सहित पावले. आम्हाला काय करावं लागेल का, न करी तपसाधन मुक्तीचे सायास, मग हाची जन्मोजन्मी गोड भक्तीचा रस. इथं काय मिळतं, तुका म्हणे आम्हा प्रेमा उणे ते काही, कोणाला बघितल्यानंतर, कोणाला साठवल्यानंतर, पंढरीचा राणा साठविला हृदय. हा सेवेला घेतलेला जगद्गुरु जगतवंदनीय वारकरी संप्रदायाचे कळस्थाने विराजमान असणारे देहूचे संत, थोर विचारवंत असे असणारे, वैराग्य मूर्ती म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो असे असणारे देहूचे श्री गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा अभंग आता त्याचा धावता भावार्थ तुमच्या समोर मांडला. आणि आता तुम्हाला सर्व अभंग समजला, बरोबर आहे ना. मी आता इथनं पुढे कीर्तन करायची गरज, तुम्हाला सगळं समजलं ना. असंच एक ठिकाणी बरं का, एक मोठे महाराज होते आणि त्या महाराजांना तारीखच मिळायची नाही. पण त्या गावातल्या काही कार्यकर्ते मंडळींनी त्यांची तारीख घेतली. तारीख घेतल्यानंतर
त्यांचं एकच होतं. ते आलं, व्यासपीठ मोठी खुर्ची लावलेली, एवढा समाज बसलेला, आणि त्याने व्यासपीठावर आल्याला सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर पहिला प्रश्न विचारला, मी जे आता इथे काय सांगणार आहे ते सर्व तुम्हाला समजलंच असेल. लोक म्हटली हो. म्हणले आता सांगायचं काम नाही, आजचा कार्यक्रम संपला. तर ते कार्यकर्ते म्हटले, अरे एवढा खर्च केलाय आणि कार्यक्रम जर संपला तर उपयोग काय? म्हणले परत उद्या कार्यक्रम ठेवायचा, परत 25,000. कमी कशाला बोला, तुम्ही देत नाही मी घेत नाही तरी नाही घेणार. दुसऱ्या दिवशी कार्यक्रम ठेवला आणि दुसऱ्या दिवशी कार्यक्रमात ठेवल्यानंतर त्या कार्यकर्त्याने सांगितलं, आज महाराजांनी काही जरी विचारलं तरी तुम्ही काय म्हणायचं? नाही म्हणायचं. काल हो म्हटलं म्हणून फसलो, आज नाही म्हणायचं सर्वांनी. दुसऱ्या दिवशी स्टेज लागला, महाराज आले, महाराज बसले आणि महाराज बसल्यानंतर त्याने पहिला तोच प्रश्न विचारला. तो प्रश्न विचारल्यानंतर सर्वजण म्हटले, एका स्वरात म्हटले नाही. म्हटले तुम्हाला सांगून उपयोगच काय? मी सांगतोय ते जर तुम्हाला कळणारच नसेल तर सांगून उपयोग काय? आजचा कार्यक्रम संपला, बोला कुंडली. कार्यकर्ते म्हटले आता संपलं का? 50,000 गेले आणि दोनच वाक्य. म्हणजे तिसऱ्या दिवशी अजून कार्यक्रम. कार्यकर्ते जिद्दीलाच पेटले, जमलंच पाहिजे म्हटले. कसं नाही जमत? तिसऱ्या दिवशी परत कार्यक्रम. आणि तिसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमात त्यांनी असं ठरवलं, पुरुष वर्गाने हो म्हणायचं आणि महिला वर्गाने नाही म्हणायचं. हे ह्यांचे ठरलेलं, महाराजांना काय माहिती. परत महाराज आले. महाराज आल्यानंतर महाराज बसले. त्याने आपला नेहमीचा प्रश्न विचारला. प्रश्न विचारल्याबरोबर इकडची पार्टी काय म्हटली? आताच मी सांगितलं की हो म्हटले. आणि हे काय म्हटले? महाराज म्हटले बघा, ह्यांना कळालं, ह्यांना नाही कळालं. ज्यांना कळालं त्यांनी नाही कळालं त्यांना सांगा, माझं काय काम. तुम्ही आपसमध्ये संपलं, माझं काम संपलं. विठ्ठल हो. सुरुवातीला बॅटरी चार्जिंग झाली की शेवटपर्यंत टिकते है ना. थोडी चार्जिंग केली म्हणजे एनर्जी येते. आणि आज एनर्जी आपल्याला आहेच कार्यक्रम झाल्यानंतर, आहे ना. आणि विशेष पर्वणी काल महाराजांनी सांगितले 7च्या आतमध्ये जे मंडपात, तरी आज लोक म्हटले बक्षीस नाही मिळालं तरी चालेल, पण आपण 7च्या नंतरच जायचं, अगोदर यायचं. असं आहे का? तुमच्या लक्षात आलं का? लक्ष गेलं काय, कुठे गावाने काय माहिती. काय मिळणार आहे ते अजून झाकली 1.25 लाखाची. झाकली 1.25 लाखाची. कसं असतं माहितीये का? ते सांगून जातो. एक मंदिराच्या कार्यक्रमाचे तिथं मोठे आमदार आले. आमदार आल्यानंतर मोठ्या कार्यक्रम सोहळ्यात त्या पुजारी, आपले पुजारी नाही बरं का, त्या पुजाऱ्यांना वाटलं आमदार आल्यात म्हणजे काहीतरी तरी आपल्याला. पुजारी आले, आमदार आले आणि 1.25 रुपया ठेवला. तर पुजारी हुशार होते. पुजाऱ्यांनी म्हटले एवढा खर्च करून आमदार आणले, 1.25 रुपयात भागवलं तर कसं चालायचं. पुजारी हुशार होते. पुजाऱ्यांनी ते हातात धरले आणि बाहेर येऊन अलाउन्सिंग केलं, आमदाराने आत्ताच एक वस्तू देवाच्या समोर ठेवलेली आहे आणि त्याचा निलाव करायचा आहे, बोला. लगेच एक जण म्हटला 5,000. म्हणजे येडा आहे का? 5,000 मिळते का? आमदारांनी दिले. दुसरा म्हटला 25. ते म्हटले 25 नाही, अहो काय आमदारांची वस्तू आहे. ते म्हटला 50. तरी नाही. दुसरा म्हटला 75. अरे म्हटले आमदारांची किंमत करा. चौथा म्हटला 1 लाख. तोपर्यंत ते कार्यकर्ते होते ते आमदारांनी गेले. म्हटले तुम्ही देवळासमोर काय ठेवलं होतं? म्हणले का? अहो त्याची निलामी चालली. ते आमदार पळतच आलं आणि पुजारीची मूठ धरली. म्हणले 1.25 लाख. आता हो प्रश्न मन पडली, झाकली.
गाऊ नाचू विठो तुझा करू अनुवाद जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद. परमार्थ मार्गात आल्यानंतर ज्या काही अवस्था निर्माण होतात त्या अवस्थेला प्राप्त झाल्यानंतरची आपली जी स्थिती होती ती स्थिती तुकोबराया बघा देहीच विदेही भोगवत अशी ज्यांची अवस्था झालेली असे असणारी तुकोबराया आपल्याला सांगतात बाबा भगवंताच्या समोर गेल्यानंतर आपलं देहभान विसरलं पाहिजे. हो देहभान विसरायचं. आसोळाचे कोठे आठवची देहीच विदेही भोगू दशा. मी कोठे आहे हा आठव आपल्याला राहिला नाही पाहिजे. आणि ही जेव्हा अवस्था होते तेव्हा परमार्थाची शेवटची अवस्था हो आपल्याला ती प्राप्त होते. परमार्थ करत असताना सप्ताह करत असताना काय सप्ते करायचे काय कारण महाराजांना बोलवायचं 5-10 हजार द्यायचे महाराजांनी कीर्तन करायचं आम्ही ऐकायचं उठताना झाडायचं आणि तुमचं तुम्हाला देऊन आपण घरी जायचं एवढ्यासाठी का नाही. आज तुम्ही जर हरे कृष्ण मंदिरात जर गेला तर हरे कृष्ण मंदिरामध्ये बाहेरच्या देशातली लोक जास्त आहेत आणि मध्ये मध्ये पहा त्यांच्या काही मुलाखती येतात. त्या मुलाखतीमध्ये तिकडचे करोडपती ती लोक सांगतात आमच्याकडे पैसा भरपूर आहे सुख जे आपण त्यांना ज्या ज्या चैनीच्या वस्तू आहेत गाडी आहे बंगला आहे सगळ्या काय वस्तू आहेत पण आम्हाला मनाला जे समाधान पाहिजे ते तिथं नाही. आणि जे मनाला समाधान पाहिजे मग कुठे आणि मग ते सर्च करतात. सर्च केल्यानंतर ते गुगलवर आता मोबाईलचे असतं त्याच्यावर माहिती काढतात मन शांतीसाठी काय करावं लागेल आणि मग असं शोधता शोधता नाव येतं की भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. काल महाराजांनी सांगितलं हो ते नाम घेतल्यानंतरची जी अवस्था होते ती विदेही अवस्था आज आपण पाहतोय. कारण त्या मंदिरामध्ये जर गेलात तर ते काहीच बाकी करत नाहीत. ते जेव्हा नाचतात हरे कृष्ण मंदिरामध्ये जर गेला तर ते असे हात वर करतात आणि सर्वजण बेफाण होऊन नाचतात. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे एवढाच मंत्र आणि ते एवढे बेफाण होऊन नाचतात एवढे बेफाण होऊन नाचतात. मग ते नाचतात आपण नाही का नाचत आपण नाचतो की नाही. आपल्याकडे चांगलं आहे शहरात गेलं तर आता अवघड परिस्थिती झाली. कीर्तनामध्ये नाचायला लाजतात आणि वरातीच्या पुढं म्हटलं बरं का तिकडं असे नाचतात त्याचा एकच ठेका ठरलेला असतो असं हातवर करायचं एवढंच ते एवढे रोडला नाचतात. आपल्या इकडं अजून चांगलं आहे हो आपण परमार्थाचा आनंद घेत असताना हा आनंद हा आत्मिक शांतीसाठी आहे तुमच्या मनाच्या समाधानासाठी आहे आणि हे समाधान कित्येक लाख रुपये दिलं तरी मिळत नाही. मोठे मोठे डॉक्टर सांगतात मेडिटेशन करा मनशांती करा त्याला मानसोपचार तज्ञ म्हणतात. मानसोपचार तज्ञ काय सांगतात ओमचा उच्चार करा. ओम हा जेवढ्या दीर्घकाळ करता येईल ओम तेवढे आपल्या शरीरातले कित्येक आजार ते नुसत्या ओमच्या द्वारे बरे होतात. पण केलं तर हाताने टाळी वाजवायची. टाळी वाजवल्यानंतर 72,000 नाड्या आपल्या शरीरातल्या क्रियाशील होतात म्हणून टाळी वाजवायची. टाळी लोकला नाद अंगी मुराला ज्ञान गिळोणी गावा गोविंदुगा.
वाजवले की तो. वाजवल्या वाजवले. हाताला लागल अशी नाही, ह्या दोन हाताचे आवाज असा टाळीचा आवाज आला पाहिजे. हो, तुम्ही जर डॉक्टरकडे गेलात तर टाळी, हार्ट स्पेशल जो त्याला तकलीफ आहे त्यानं 200 टाळ्या रोज वाजवायच्या. 6 महिने जर तुम्ही प्रयोग केला आणि नंतर डॉक्टरकडे जा, तुमचा रिपोर्ट पहिल्यापेक्षा चांगला आलेला असेल. हो, योगी महाराजांचं योगाचार्य, योग त्यांचा भरपूर त्यांनी योगाचे हे प्रकार करतात ते. आणि हे म्हणून आपल्या कीर्तनामध्ये असंच कीर्तन नाही, याच्या मागे शास्त्र आहे. अंधश्रद्धा असं म्हणून कीर्तन नाही. परमार्थ हा विज्ञानाच्या नंतर आहे, म्हणजे विज्ञान जिथं संपतं तिथून अध्यात्म चालू होतं. इतकं सखोल अध्यात्म आहे. आणि तो आपल्यासारख्या आपण गावामध्ये, खेडेगावामध्ये, हो, अशी काही ज्ञानी मंडळी येतात, त्यांच्याकडून आपल्याला ऐकायला मिळतं. आणि तो आनंद घेतल्यानंतर आपण ती कृतीशील जर झालो तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये त्याचा नक्कीच फायदा होतो. साधू संतांना काय गरज होती हो? का सांगत होते आपल्याला? तुकाराम महाराज काय आपले विवाही होते का? काय नातलं कोणाची होती का? तुकाराम महाराजांनी काय दिलं होतं कुणाला? नाही हो. पण आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाची आम्ही वैकुंठवासी. हो, आम्ही कुठले आहोत? वैकुंठ, भगवंताच्या धामातून आम्ही आलोय. हो, कशासाठी आलो? बुडते हे जन न देखवे डोळा. हे जन बुडायला लागले आणि ते संतांना पाहवत नाही, म्हणून संत येतात. आणि संत आल्यानंतर स्वतः कृती करतात. हो, आणि नंतर आपल्याला सांगतात. आता आम्ही फक्त वाचून सांगतो आणि संत प्रथम कृती करतात. अनुभव आले अंगा ते या जगात. आमचा जो अनुभव आलाय, आम्ही फक्त काय करतो? फोडीले भंडार, धन्याचा तो माल, मी तो हमाल भारवाय, एवढंच काम करतो आम्ही. आणि ते जे काय आहे ते तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत असतो. अध्यात्माची उंची. अध्यात्म म्हणजे काय? काय मिळतं अध्यात्मात आल्यानंतर? ते म्हणले कीर्तन झाल्यानंतर जेवण मिळतं. मिळतं की नाही? दिंडीला जर तुम्ही गेलात, वारीला आपल्या सगळे असतात, कृष्णामाई पंचकृषी दिंडीला ना असतात. काय तुला शक्य नाही झालं तरी माझं धरून बोलतो, पसरणीपर्यंत येत जा सर्वजण, बरं का? ते 2च दिवस असतात, पण वारीचा आनंद तुम्ही नको म्हणता आणि लोक म्हणतात घ्या. तुम्ही नको म्हणता, लोक म्हणतात घ्या. आणि मग शब्द ठेवावे लागते. बिस्किट आलं ठेवतात ना असं, तरी काही कमी नसतं. तो आनंद आहे. हो, वारी अध्यात्मामध्ये आल्यानंतर का? योगी महाराज परिक्रमेला गेलेले. नर्मदा परिक्रमा खूप कठीण. हो, सोपी नाहीत गोष्टी. पण ह्या ज्या गोष्टी त्यांनी केल्यानंतर जो आलेला अनुभव आहे, आता योगी महाराजांनी बघितल्यानंतर त्यांचा अनुभव जेव्हा आपण ऐकतो तेव्हा त्या अनुभवाचे बोध त्यांच्या मुखातून बाहेर येतात. का? त्यांनी तो अनुभव घेतला. हा अनुभव अध्यात्मात आल्यानंतर, परमार्थात आल्यानंतर आपण काय करायचं?
तुकोबराय आपल्यासारखे तुमचे आमच्यासारखे सामान्य. तेव्हा काय तुकाराम महाराजांना कोण संत मोठे असं कोणीच म्हणत नव्हतं. पण जे काय मानत होते ते अगदी मनापासून मानायचे. आणि मग भगवंताचं, संतांचं, सर्वांचं, संतांचं तादात्म्य हे भगवंताशी झाले. आणि भगवंताच्या समोर गेल्यानंतर देव त्यांच्याशी बोलायला. आता लगेच म्हणतात दगड बोलेल का? बोलेल. तुमचा भाव शुद्ध असेल तर दगडही बोलेल. आणि भाव शुद्ध नसेल तर पाषाणाचा केला विष्णू तरी पाषाण नव्हे विष्णू. विष्णू पूजा विष्णू सारपे पाषाण राहे पाषाण रूपी. काशाची केली अंबा. महाराज बरोबर ना? परी काशे नव्हे अंबा. हा, आंब्याची पूजा आंब्याची पावे काशे राहे काशे रूपी. हो, जे तुम्ही आपल्या समोर असणारा जो दगड आहे तो जरी दगड असला तरी तो सामान्य दगड नाही. त्यानं टाकीचे घाव सुचल्यात तेव्हा जाऊन तो तिथं बसलाय. आणि त्या भगवान परमात्म्याच्या समोर जेव्हा संत जातात आणि मग ती जी अवस्था होते ती अवस्था तुकोबरायांना विचारलं. देवाचा तुकोबरायाचा संवाद. आणि ते संवाद साधताना देवभानावर नसलेले तुकोबराया भगवंताला सांगतात देवा अभंगाचं भगवंता मी काय करेन? गाईन. हा म्हणाला आम्हाला गायला येत नाही. नका येऊ द्या गायला. किंवा नाही देवे तिथला नसेल तिथला स्वर सुस्वर नाही तयाविन भुकेला विठ्ठल येईल त्याचा बोल रामकृष्ण. जर स्वरात नाही आलं तरी चालेल पण जोरात करायला काय हरकत आहे? जोरात नाही तिकडे जोरात नाही बरं का. पण त्या भगवंताचं देहभान हरपताना देव तुमच्याकडे गाताना म्हणताना तुम्ही कोणत्या स्वरात गाता ते बघत नाही. तुम्ही कोणत्या भावात गाता तो बघतो. कालच महाराजांनी सांगितलं राग कोणता येतो. आपल्याला येतो तो वैताग आणि गायनाला येतो तो राग. ते राग त्या रागांबद्दल न बोललेलंच बरोबर. आयुष्य जातं काय काय 6 चिमट्याची गाठ भेट पडत नाही. बाकी नंतर. आणि आपल्यासाठी खरोखर
गावासाठी, भागासाठी, जिल्ह्यासाठी म्हणा गौरवाची गोष्ट आपल्या समोर असणारे आपले बापू विशारद झाले. विशारद म्हणजे मला वाटतं कॉलेजचे प्राध्यापक, आणि त्याच्यानंतर अलंकार होती तर प्राध्यापकांचं लेक्चर घेतली. एवढी मोठी पदवी त्यांच्याकडे आहे, आणि तो अट्टास पहाटे 4 पासून करावा लागतो. आणि संध्याकाळी कोणचा लावायचा, सकाळी फक्त खर्चात गायचं. मग पहिला काय असतो, षडजा, मग ऋषभ, असं काही काही जरा असं वाचून पाठ केले. गंधर्व, मध्यम, पंचम, दैवत, मग त्याच्यात अजून कोमल, दीर्घ, ते डोक्यावर जाते सगळं. जातोय बरं का, पण ते अजून काहीच कळत नाही. 3 महिने झाले. 3 महिने त्या 6च्या तिथंच आहे अजून मी. हो, गायन एवढं सोपं नाही. 6 लाव म्हटलं की 6 लावतो. कुठं वर गेला, वर खाली या, खाली गेलो कुठं खाली जातोय ते जर माझा पत्ताच नाही. आणि एक वेळेला येतं जागेवर, हा आता जागेवाला असंच म्हणा, परतच्या वेळेला कोण बोललं. लय अवघड आहे, लय अवघड आहे. आणि मग तेव्हा माझ्या लक्षात आलं महाराजांची एवढी मेहनत, पहाटे उठून एवढा रियाज करायचा, बाप रे, एवढी सोपी गोष्ट नाही त्या. म्हणून गाव आम्हाला येईल तसं गाव, आणि त्यानं म्हणजे कानाला आपल्या गोड वाटावं, तो सुस्वर ऐकण्यासाठी महाराष्ट्रातली मंडळी आजकाल, फडकरी मंडळी, मोठे मोठे सेवेकरी महाराजांना आग्रहानं निमंत्रण करतात. बापूंना आपल्या, तुमचा स्वर आमच्यापर्यंत येऊ द्या. ही साधना जेव्हा शक्य होती तेव्हा गाव होत. पण तसं तर नाही आपल्याला येणार. पण आपल्याला जे देव भावाचा, आणि हा जी म्हणजे तुम्हाला जर गायला चांगलं येत असेल तर ते त्या भावात गायला जर नाही आलं तर त्याचा काही उपयोग नाही. अंतरीची घेतो गोडे, पाय गोडे पाय गोडे बाबाजी, पाय गोडे बाबाजी. अंतरीची घेतो गोडे, पाय गोडे बाबाजी, पाय गोडे बाबाजी, पाय गोडे तुमच्या मनातला भाव बघून देव तुमच्यावरती प्रसन्न होतो. देवाला पाहिजे एकच भाव, देवाशी तो पुरे एक प्रेम भाव. देवाला फक्त एक प्रेम भाव पाहिजे, आणि तो दिला तर मग तुमचं गायन जरी वेडवाकडा असेल तरी देवाला ते प्रिय आहे. हो, जेव्हा काल्याच्या कीर्तनामध्ये तुम्ही ऐकता, उच्चिष्ट ते खाय तयाची हाती, भगवंत त्या सवंगड्यांच्या हातातलं अर्ध तोंडातलं उष्ट खायचा. काय बघायचं त्यांचा, त्यांच्यातला भाव पाहायचा. कोणता भाव? दोघी जणी दुकानावर गेलेल्या राशींच्या. ती म्हटली काय आणलं, तर म्हटले गहू आणलं. ते म्हटले कसं आणलं, तर म्हटले पिशवीत आणलं. ती म्हणजे कोणत्या भावानं आणलं, म्हणजे चुलत भावानं आणलं. घेतो गोडी कोणत्या भावाची,
चुलत भावाची मावस भावाची. मावस भावाची घेतो गोडी भावाची. हा मावस भाव चुलत भाऊ नाही बरं का. हा. तुमच्या अंतकरणातलं प्रेम, अंतकरणाची जी भावना आहे. भगवंताची एकरूप होते ती जोडी घेतो भगवंत गायचं. आणि ते गायन झाल्यानंतर जेव्हा तुमची विधेय अवस्था होते तेव्हा दुसरं गाऊ नाचू. कुठं नाचू? नाचू कीर्तनाचे रंगी. गाडी सापडली वेळेत तर नाही नाही सापडली की त्याने बरोबर. नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. हो, कीर्तनाच्या रंगामध्ये जेव्हा तुम्ही नाचता, हो, ते ज्या वारकरी पावल्या आहेत ना, या पावल्या जेव्हा वारीमध्ये दिंडीमध्ये इतके पावल्या चालू असतात, लाखो लोक एकाच नाच, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. आणि तिथं जेव्हा कीर्तनामध्ये अख्ख्या पावल्या चालू असतात, एकच पावली. जर पावले खेळायची किती पावले असतात? 1 2 3 4. त्यातली आपली साखळी आहे आपल्याकडं, ती साखळी हरिपाठामध्ये फक्त काही ठिकाणीच खेळली जाते. त्यातला आपला नंबर आहे. हो, आणि दुसरीकडे गेलो तर साखळी डोक्यावरून जाते, काहीच कळत नाही साखळी. आम्ही केला प्रयत्न एक ठिकाणी, ते आमच्या चांगलं टाळले. हो, शिकवणे अवघड आहे ती, पण असो प्रयत्न करायचा. आणि असतात छोटे छोटे प्रयत्न करत असतो. अंगावर आलं तरी चालेल, काय हरकत नाही, पण नाचायचं. आणि ते नाचणं झाल्यानंतर गाऊ नाचू विठो. कोणासाठी नाचायचं? नवरदेवासाठी. कोणासाठी नाचायचं? नवरदेवासाठी नाचायचं का? देवासाठी नाचायचं. विठोबा, आम्ही तुझ्यासाठी गातो नाचतो. गाऊ नाचो विठो तुझा आनंद नाचतो पंढरीची गावो. आनंद नाचत पंढरीची गावो. आनंद नाचत पंढरीची गावो. आनंद नाचत पंढरीची गावो. आरती गुण गावो विठोबाचे. तुम्ही वंश परंपरेगत वागडे महाराज
ज्ञानेश्वर माऊली असा आलाय. ह्या चाली ऐकायला सेंचुरीच्या सप्त्याला जर गेलं, बागडे महाराज म्हणून होते माऊली, वयाच्या मनाने पाठी बसलेले असायचे, पण आवाज एवढा पहाडी आवाज, मारुती बुवा बागडे, इतका सुंदर. आणि ते चाली कालही बापूंनी एक चाल त्यांची म्हटली होती, आजही ती चाल त्यांच्या चाली इतके अप्रतिम चाली महाराज, येडे शेडे नाही ऐकलं तरी त्याला ताल घालता यावा, एवढी अप्रतिम चाली मारुती बुवा बागडे म्हणून होऊन गेले. हो, दिग्गज मंडळी गेले, दिगंबरा ईश्वर विभूती राहिले त्या कीर्ती. तसेच नालासोपाऱ्याकडे त्या परिसरामध्ये शिवाजी महाराज बोतकर म्हणून होते. पकवाज आणि माईक समोर दोन्ही संघातील गायनाची साथ, पकवाज, असे काही तुकाराम बुवा शेट्टे म्हणून एक होते. अशी काही मंडळी होती. त्या मंडळींचं त्या तोडीचं परत होणे नाही, एवढी मोठी मोठी दिग्गज मंडळी होऊन गेल्यात. हो, गाऊ नाचू विठो तुझा करू अनुवाद. आणि ते नाचताना आम्ही पंढरपूरला जाऊ, आम्ही आळंदीला जाऊ. हो, का जाऊ? कारण जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद. मी जिकडं पाहीन तिकडं, हो, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, तो मी कशाने पाहिला? दृष्टीने पाहिला, आणि तो सगळीकडे भरून उरलाय. असाच एक प्रश्न एका राजाच्या दरबारामध्ये राजाने प्रश्न विचारला. तज्ञ मंडळी पहिली राजाच्या दरबारात असायची, आता राजेच तज्ञ राहिले नाहीत, तेव्हा मंडळी तज्ञ. राजाने सहज प्रश्न विचारला, आहे आहे, नाही नाही, आहे नाही, नाही नाही, सांगा. आता तुम्हाला सगळं कळलं असेल. आता मी पुढे सांगणार. प्रश्न विचारला, आहे आहे, नाही नाही, आहे नाही, नाही नाही, काहीच नाही, सांगायचं काय? पण त्या दरबारात नवरत्नामध्ये एक रत्न बिरबल, त्या बिरबलालाही तो प्रश्न सांगता आला नाही. पण राजाकडून वेळ मारून नेली. वेळ मारून नेल्यानंतर त्यांनी घरी आले. पण प्रश्नाचं उत्तर प्रतिष्ठापणाला लागते तेव्हा देणं गरजेचं असतं. आणि ते त्यांच्या छोट्या मुलीने, 8-10 वर्षाच्या मुलीने पाहिलं, बाबा आज काहीतरी जरा वेगळे ह्याच्यात आहेत. म्हणजे बाबा काय झालं? म्हणजे बाळा तुला काय सांगू? राजाने एक प्रश्न विचारलाय, त्या प्रश्नाचं उत्तर मला उद्या दरबारामध्ये द्यायचं आहे. ते म्हटले बाबा प्रश्न काय? तर बाबा म्हटले बेटा मीच सकाळपासून टेन्शन मध्ये आहे, तुला सांगितल्यानंतर तू काय मला उत्तर देणार? म्हटले बाबा सांगा तर खरं. ते म्हटले बेटा त्यांनी प्रश्न विचारलाय, आहे आहे, नाही नाही, आहे नाही, नाही नाही. म्हटले बाबा एवढंच? पोरगी काय म्हटली? बाबा एवढंच? म्हटले हो बेटा एवढंच आहे. म्हटले सोपं आहे उत्तर, सोपं आहे. म्हटले आपण उद्या दरबारामध्ये, तुम्ही निवांत झोपा, आपण उद्या दरबारामध्ये जाऊया. उद्या दरबारामध्ये मला घेऊन जा, मी राजाच्या प्रश्नाची उत्तरं देते. आणि ती दरबारामध्ये दुसऱ्या दिवशी निघाले. जाताना एक मंदिर होतं, मंदिराच्या समोर गरीब माणसं, त्यांना एक शेठजी शिरा वाटत होते. म्हणले बाबा हे शेठजी आपल्या बरोबर येतील का? ते म्हणले येतील की. आता बिरबलाने सांगितलं शेठजी येणार नाही का? शेठजी राहतात बस. पुढे गेल्यानंतर एक आवाज आला आणि त्या आवाजाचे बोल सुरू झालेले. ढोलकीच्या बोलाची सुरुवात कुठून होते? हा आणि तिथं विलास भाऊ गाणे नृत्य चाललेले. तर ते म्हटले बाबा इथं काय चाललंय? ते म्हणले नाचगाणं चाललंय.
तिथं जाऊन बघितले तर तिथेही एक शेटजी होता आणि तिथं दौलत ज्यादा चालली होती. म्हटले बाबा ह्यो आपल्याबरोबर येईल का? म्हटले येईल ना, का नाही ना. तो म्हटला मी येतो, पण मी कुठं होतो हे राजाला सांगू. त्याच्यानंतर पुढे गेलं तर एक साधू महात्मा ध्यानस्थ बसलेले होते. ते म्हणले बाबा हे आपल्याबरोबर येतील का? त्यांना विचारलं, म्हणले आमच्याबरोबर याल का? ते म्हटले माझं काय काम, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तुमचा मान सन्मान राजा सगळेच आम्ही पलीकडे आहेत, आम्हाला काही त्यातलं नाही. म्हटले फक्त माझ्या मुलीची इच्छा म्हणून दरबारात चला. आणि ते दरबारामध्ये गेले. दरबारात गेल्यानंतर तिसऱ्या चौथा माणूस भेटला. तो पाण्याच्या कडेला मासे मारत होता आणि त्याला बिरबलाने सांगितलं, याला मुलगी म्हटली ह्याला आपल्या बरोबर घ्या. दरबारात गेल्यानंतर 4 माणसं यांच्या बरोबर दरबारात बिरबलाने सांगितलं, राजा माझी मुलगी तुमच्या प्रश्नांचं उत्तर देईल. काय तुमचे प्रश्न आहेत? प्रश्न पहिला काय होता? आहे आहे. दुसरा प्रश्न काय? आहे नाही म्हणा, नाही म्हणा, जसा क्रम असेल तसा आपण लावूया. तिसरा प्रश्न नाही आहे आहे नाही अशी वळ त्या प्रश्नांची लागल्यानंतर म्हटली तुम्हाला उत्तर असंच देऊ की पुराव्यानिशी देऊ? बाळ म्हटले पुराव्यानिशी दिलं तर सर्वांना पटेल. हो. म्हटले पहिला प्रश्न आहे. ते म्हणले बघा हे शेठजी, हे तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. ते म्हणले कसं काय? म्हणले भगवंतानी यांच्याकडे अमाप संपत्ती दिलेली आहे, तरी ते रोज सकाळी भगवंताच्या मंदिराच्या समोर जातात आणि गोर गरिबांना अन्नदान देतात. आज जर त्याने अन्नदान दिलं तर जागराच्या दिवशी आम्हाला अन्नपूर्णेची मूर्ती आमच्या नशिबाने भेटणार आहे. आहे ना माहिती? आहे की आपल्याकडं जागराच्या दिवशी अन्नपूर्णेची मूर्ती आपल्याला भेटणार आहे ना? कोणाच्या नशिबात असेल ते नशिबात असेल त्याला, हो, भाग्यवान विजेता असेल त्याला मिळेल. पण म्हणून द्यायचं हे दान दिल्यामुळं आज जरी त्यांच्याकडे संपत्ती असेल तरी पुढच्या जन्मात ते धनवानच असतील, कारण ते देत आहेत. म्हणून आहे, आजही आहे आणि उद्याही आहे. दुसरा प्रश्न आहे आणि नाही. ते म्हणले दुसरी शेवटी आज यांच्याकडे संपत्ती आहे, तो त्याचा विनियोग कुठं करतायत? चुकीच्या मार्गाला करतायत. तो चुकीच्या मार्गाला केल्यामुळं त्यांचा पुण्याचा क्षय झाला आहे आणि ते आज जरी धनवान असले तरी पुढच्या जन्मामध्ये त्यांच्याकडे काही नसणार आहे. हा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. ते म्हणले नाही आहेच काय? म्हणजे सांगतोय हे साधू महात्मे, आज यांच्याकडे काही नाही, पण तप सामर्थ्य एवढं त्यांचं उच्च कोटीचं झालंय की पुढच्या जन्मामध्ये हे कोणत्या तरी मोठ्या घराण्यात किंवा राज्यपदावर असे मोठ्या ठिकाणी बसतील. आज जरी त्यांच्याकडे काही नसेल तरी पुढच्या जन्मात त्यांच्याकडे आहे. म्हणजे आज नाही पण पुढं आहे. आता चौथा म्हणजे नाही म्हणजे काय? म्हणजे हा मासे मारणारा आज त्याच्याकडे काही नाही, आता मासे मारून जीविका करतोय, तर पुढच्या जन्मात सुद्धा त्याच्याकडे काय असणार का? तो प्राण हत्या करतोय आणि त्यानुसार भोगत घडे संचिता. म्हणून मनामध्ये समाधान धरा, त्या स्थितीत राहायचं. पण ही अवस्था हो, जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद जर तुम्हाला पाहायचं असेल तर आहे त्या अवस्थेमध्ये भगवंताचं नामस्मरण करायचं. मग आहे कळालं, आज आपल्याकडे आहे, जर आपण त्याचा विनियोग केला पुढच्या जन्मात असणार आहे. आज आहे, विनियोग केला नाही, पुढच्या जन्मामध्ये आपल्याकडची ती संपत्ती निघून जाते. हे कालचक्र फिरत राहतं. हो. आणि मग अशी अवस्था गाऊ नाचू विठो भगवंता तुझा आम्ही अनुवाद करू, कथा करू, प्रवचन करू, कीर्तन करू, एक दुसऱ्याचा संवाद आम्ही भगवंताच्या नामाचाच करू. गाऊ नाचू विठो तुझा करू अनुवाद. का? जिकडे पाहे तिकडे
जिथं आम्ही पाहतोय तिथं भगवंत आहे. एक शाळा असंच म्हणला, जिकडं पाय तिकडं जर भगवंत आहे, तुम्ही मंदिरात कशाला जाता? असं म्हटला. पुढे गेला. तो गाडीत होता. जरासा पुढे गेला. त्याच्या गाडीचं जो मराठीमध्ये त्याला व्हील म्हणतात का? मराठीमध्ये व्हील म्हणतात, चाक म्हणतात काय? चाकच म्हणतात, मलाही माहिती. त्यातली हवा निघून गेली. पण गाडीत तुम्ही बसता ना, त्याला शुद्ध मराठीत पंक्चर झाल्यानंतर टायर पंक्चर झाला. ही आपली शुद्ध मराठी आहे. आणि मग तो म्हटला आता आपल्याला कुठे जावं लागेल पंक्चर काढायला? पेट्रोल पंपावर किंवा जो पंक्चर काढणार असेल तिथं. तेव्हा या महाराजांनी लगेच सांगितलं, तुम्ही जसं म्हणता ना हवा सर्वत्र आहे, मंदिरात कशाला जायचं? म्हणजे मग हवा सर्वत्र आहे, पेट्रोल पंपावर कशाला जायचं? इथंच भरा की हवा. ते म्हटले तसं नाही, हवा सर्वत्र आहे, पण त्याचं जे लागणार जे ते साधन तिथं आहे. म्हणजे तसंच भगवंत सर्वीकडे आहे, पण त्याचे जे ऊर्जा स्थान आहे ते मंदिर आहे. म्हणून आम्हाला मंदिरात जावं लागतं. जिकडे पाहे तिकडे असणारा भगवंत मंदिरामध्ये ती ऊर्जा निर्माण होते. म्हणून प्रत्येक वाद्य सात्विक वाद्य मंदिरामध्ये असतात. हो, त्या प्रत्येकामध्ये घंटानाद का करायचा, पाया कसं पडायचं, हो सर्व शास्त्र आहे. पण आपणही आता पाया पडतो मंदिराच्या समोर जाताना. म्हणजे काय, चुकून तुझ्या समोर आलोय, चुकलं वाकलं माफ कर, निघालो मी. म्हणजे चुकून तुझ्या पुढे आलोय, काय मुद्दाम आलो. पण जेव्हा तुम्ही त्या अवस्थेमध्ये जाता, म्हणजे गाता नाचता, आणि ही विभूती जेव्हा तुम्हाला निर्माण होते, तेव्हा तुकोबराय म्हणतात काय होतं? आनंदाने विठोबा आला माझे आनंदाने विठोबा झाला माझे माने. आनंदाने विठोबा आला माझे माने. आनंदाने विठोबा झाला माझे माने. आनंदाने विठोबा आला माझे माने. आनंदाने विठोबा झाला माझे माने.
माझे मनी देखील लोचनी विठे सहित पावली. हो तुकोबरायाने बोलताना असा एक शब्द वापरला, आनंद रे विठोबा झाला माझे. कुठं झाला मन, कुठे कुठे मन? आता मन हे आनंद झाला असंच तर मन म्हणते ना. माझ्या मनाला आनंद झाला असे तुकोबराया म्हणतात. हे मन कुठे आहे? आहे का कुणाला दाखवायला जागा? जागाच नाही कुठं. नाही का? आपले हृदय चांगले असले तर सगळे चांगले आहे. नाही तर काय म्हणतो, हृदय पाहिजे ना चांगले. शुद्ध भाव देखोनिया. ते मन 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय आणि 11वा असणारं जे मन आहे त्या मनाला, कारण सगळ्यात चंचल कोण आहे? मन. मन एव मनुष्याना. मन मनो मधुकरो मेघो मानेनो मदनो मरुता मा मरकटो मत्स्य तसे चंचला. हा जे 10 जण चंचल सांगितले त्याच्यात मनाचा पहिला नंबर आहे. आणि तुकोबरा सांगतात फक्त त्या मनाला जर तुम्ही ताब्यात आणलं. आपण कुठली गोष्ट सांगताना काय बोलतो? माझ्या मनाला ते पटलं. कुठली गोष्ट करताना तुम्हाला पटलं पण माझ्या मनाला पटलं. तुकोबरा सांगतात बाबा हो विठोबा तुझा जो आनंद आहे तो माझ्या कुणाला झाला? मनाला झाला. हे मन न दिसणार आहे. माझी 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय ही दिसणारे आहेत, कृती करणारे आहेत. त्यांच्याच कृतीद्वारे मी मनापर्यंत पोहोचू शकतो. हो 5 कर्मेंद्रिय आपल्याला जे अंगावरती दिसतात, डोळे कान नाक सगळे आपल्या अंगावरची शरीर आहेत, ती जर शरीर माणसाला नसतील तर मनापर्यंत पोहोचू शकतो का? ही नाही म्हणजे मनच नाही ना. पण या प्रत्येक एक अवयव तो मन याचा रथाचा सारथी आहे. आणि जर मन मोकळं सुटलं तर कुठं घेऊन जात त्याचं नक्की ठिकाण सांगू शकत नाही. हो त्या दिवशीच एका मोठ्या महात्म्याने सांगितलं, वारीला जाणारे सुद्धा संध्याकाळी वेगळ्या ठिकाणच्या वारीला असतात. नाही तुम्ही नाही का? त्यांना मन त्या वारीमध्ये थांबून देत नाही. मन चौफुल्याकडे जात म्हणजे तिकडेही तमाशाचे कार्यक्रम असतात आणि ही विलोभनीय असतात. भगवंत सांगतो बाबा ह्या सर्वांच्या पलीकडे जर तू आलास तरच माझ्याकडे येऊ शकतो. आपल्या वाटेमध्ये हो आता कालच महाराजांनी प्रमाण दिलं, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी. 4 मुक्ती साधल्या तरी भुक्ती भुक्ती फुकाचसाठी कोण त्याकडे न पाहिले. 4 मुक्ती जरी मिळत असल्या तरी आम्ही त्यांच्याकडे पाहत नाही. का पाहत नाही? कारण आम्हाला त्याच्यात तू गुंतवशील, आम्हाला तुझ्याकडे येऊ देणार नाही. म्हणून असं लहान मुलाला बघा 4 मुलं आईला असतील आणि त्या आईनं जर काहीतरी घेऊन आली समजा तर एका मोठ्या मुलाला काय खेळणं दिलं, दुसऱ्या मुलाला काय खेळणं दिलं, ती मुलं ते खेळण्यात गुंततात. म्हणजे लहान मुलं असतं ते काय म्हणतात, आई मला कोण पाहिजे? तू पाहिजेस, मला खेळणं. आई कुणाला मिळते? जे लहान असतं त्याला. तसं भगवान परमात्मा सांगतो की बाबा तुमच्याकडचं सगळ्या वस्ती जरी नाही, फक्त ते एक मन, ते मन हे मीची करी. सर्वत्र नमस्कारी मिया एकाती. हो ते मन आहे ते माझं कर आणि सर्वत्र मला पहा. म्हणून आनंद रे विठोबा माझ्या मनाला झाला. कधी झाला? मी तुला बघितलं म्हणून नाही, मी तुला बघितलंच नाही. मी काय बघितलं? तुझी चरण पाहिली, ती समान चरण पाहिली.
समचरण सरोजम सांद्रणीलबधावम जगन हित पाणी मंडन मंडना तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवल हाशम विठ्ठलम चिंतयामी. हो, ती समचरण जी आहेत, समचरण सरोज, समचरण दृष्टी विठेवरी साजरी, तेथे माझे हरी समचरण दृष्टी विठेवरी साजरी. समचरण दृष्टी विठेवरी साजरी. समचरण दृष्टी विठेवरी साजरी आणि तेथे माझे हरी मन राहू वृत्ती राहू. मग काय होईल? आणि न लगे मला दुसरं काही नाही. ते समचरण पाहिलं, माझ्या मनामध्ये आनंद झाला. कोबऱ्यांना बाबा फक्त समचरण पाहिलं आनंद होतो, दुसरं काय करायची गरज आहे का? आहे का गरज? आपण करी तपसाला मुक्ती पाया. रे मुक्तीचे सायास हाची जन्मोजन्मी गोड भक्तीचा रस. हो, कोणती तुम्हाला जीवनामध्ये कोणती साधनं करायची काही गरज नाही. हो, कारण कृते ध्यायत विष्णू त्रेताय युजत्यो मुखे द्वापारे परिचार्याना कलो तद हरि कीर्तनात. 4 युगामध्ये, पहिल्या युगामध्ये कृते ध्यायत विष्णू ध्यान करायला लागायचं. त्रेते युजत्यो मुखे म्हणजे यज्ञ करायला लागायचे, तप करायला लागायचं, पूजा करायला लागायची. आता आपण करतो ती पूजा नव्हे, षोडशोपचार पूजा करायची. आता आपल्याला ते शक्य. म्हणून कलो तद हरी कीर्तन कलियुगामाची करावे तेने नारायण. इथं आता कलियुगामध्ये फक्त नामस्मरण करायचं.
त्याच भगवंताचं नामस्मरण केलं, भगवंत तुम्हाला भेटीला येतो. न करी तप साधन रे मुक्तीचे सायास. हो, तपही करू नको, साधनही करू नको. आजही हिमालयामध्ये काय काय लोक सांगतात उलटी टांगून घेतले लोकांनी, एका पायावर उभे राहतात, काही फक्त पाणी सेवन करतात. एका महात्म्याने सांगितलं की काही महात्मे असे आहेत, सकाळी फक्त 10 मिनिटं असं पाण्यात हात ठेवतात, त्या हाताद्वारे दिवसभराचं सगळं शरीरामध्ये खेचून घेतात, दिवसभर अन्न खात नाहीत. कशासाठी? इतकी वेडे झाल्यात ती लोक. पण तुकोबरा सांगतात बाबा तुम्ही बाकी काहीच करू नका, आपल्याला ते जमणारही नाही. 2 तासाच्या कीर्तनात आपली किती आसनं होतात, म्हणजे माझीही होतात. किती आसनं होतात, आणि मग तप करायचं म्हटल्यानंतर किती आसनं लागते. मग त्या मुक्तीचं साहस तू करूच नकोस बाबा. मग काय कर, हा म्हणजे कोणता, जे तुम्ही कीर्तनाला येतो. हा म्हणजे कोणता, तुम्ही वारीला जाता तो. हा म्हणजे कोणता, तुम्ही एकादशीला भजन करता, कीर्तन करता तो. हा म्हणजे कोणता, कोणत्याही उत्सवानिमित्त तुम्ही घरी भजन करत असाल तो. असा प्रत्येक जो भक्तीचा रस आहे तो हाची गोड. जप तप अनुष्ठान व्यर्थ टाकया करे. जप तप अनुष्ठान व्यर्थ टाकया करे. हा तीर्थे व्रते यमने मन लगे देवता करे. हा तीर्थे आसन ज्ञान मुद्रा लगे वारकरी करे. वासुदेव पाठ नसला तर तेवढंच म्हणायचं. शिव भोळा चक्रवर्ती त्याची पाय माझे चित्ती, असं महाराजांनी म्हटलं की आपण म्हणायचं शिव भोळा चक्रवर्ती त्याची माय माझी चुलती, त्याची माय माझी चुलती. पण म्हणायचं ऐकायला आपल्याला म्हणायचं ओम नमो भगवते वासुदेवाय. त्या वासुदेवामध्ये काय सांगितलं त्यांनी, जप करू नका, तप करू नका, योग करू नका, यज्ञ करू नका, भगवंताचं ओम नमो भगवते वासुदेव एवढं नामस्मरण करा. एकच नामस्मरण केलं तरी सर्व साधनं तुमच्या समोर येतील. न करी तप साधन रे मुक्तीचे सायास. आणि हाच जन्मोजन्मी गोड भक्तीचा रस. नामस्मरणात जर भक्तीचा रस येत असेल, कोणाच्या नामस्मरणात, विठो
पाय पडत होतं त्याचा लकू गं आलं की पाय त्याच आपल्याला पुण्य तिकडे पाय पडायला नियोजनात नव्हतं बरं का मला तर वाटायचं असो. भगवंताचं नामस्मरण सर्वांनी तुम्ही केलं ना. आता पुढे करायची गरज बरं आहे. आपल्याकडे वेळ आहे, भरपूर वेळ आहे. अजून जेवण व्हायचंय. 11 वाजले तरी चालतील. मग काय करायचं, चालेल ना. देवाचं नाम सुरून तुम्ही नामस्मरण तुमच्यासाठी म्हणूया का जरा म्हणाल. काय येते म्हणायचं का. म्हणा महिलांसाठी आम्ही तुमच्यासाठी. मनात भरली पंढरी, मनात भरली पंढरी, मनात भरली पंढरी, मनात भरली पंढरी. जाईन म्हणते माहेरी, जाईन म्हणते माहेरी. पांडुरंगाच्या दरबारी माय हसत नाचत, पांडुरंगाच्या दरबारी माय हसत नाचत. चंद्रभागेचे वाळवंट, चंद्रभागेचे वाळवंट,
आता सर्वांनी आपला उजवा हात असा वरती करा. केला असा फिरतो का माघारी बघा, असा माघारा फिरवा, असा असा केला. आता खाली खाली नाही, असं हळूहळू आणि शाबास शाबास करा स्वतःला. तुम्ही एवढं जीव तोडून म्हटलं, मी कशाला शाबास, की आपणच आपली घेऊया. न करी तप साधन रे मुक्तीचे सायास, हाची जन्मोजन्मी गोड भक्तीचा रस. हो, या भक्तीमध्ये प्रेम रंगाचे वातावरण नाहून जाता. हो, अगदी मला वाटलं होतं आपला आवाज म्हणजे माझा माईक वर तुमचा वैगाव पर्यंत तरी जाईल, पण काय मंदिराच्या बाहेर गेला, कारण आपण तुम्ही जेवला नंतर जेवणार नाही, नंतर जेवणार, पण त्याला जागा व्हायसाठी तरी वरडायला पाहिजे होतं की नाही. थोडा तरी पण देवापाशी आवाज गेला असेल. गेला ना. वा वा वा, लई जायचा थोडा. थोडा गेला पण गेला. वा, मनापासून म्हटलं असो. हो, तुकोबरा म्हणतात बाबा, भगवंता गाऊ नाचू विठो तुझा करू अनुवाद, जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद, आनंद रे विठवा झाला माझे मनी, देखिली लोचनी विठे सहित पावली, न करी तपसाधन रे मुक्तीचे सायास, आणि हाच जन्मोजन्मी गोड भक्तीचा रस. आता जो भक्तीचा रस आहे तोच मग तुकोबरायात तुम्हाला मिळतो काय. म्हणे आम्हा प्रेमा पुण्याचे पाणी, तुका म्हणे आम्हा प्रेमा पुण्याचे पाणी, तुका म्हणे आम्हा प्रेमा पुण्याचे पाणी, तुका म्हणे आम्हा प्रेमा पुण्याचे पाणी.
सेवट करताना एका शब्दामध्ये सर्वांचं वर्णन एकत्र करतात. तुका म्हणे आम्हा प्रेमा उणे ते काही, आणि त्या भगवान परमात्म्याला पंढरीचा राणा साठविला, या हृदयामध्ये हृदय बंदीखाना केला, आतमध्ये त्या भगवान परमात्म्याला कोंडला. आणि मग काय झालं? आनंद रे विठोबा झाला माझे मनी, देखील लोचने विठे सहित पावली. गाऊ नाचू विठो तुझा करवण वाद, जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद. आनंद रे विठोबा झाला माझे मनी, देखील लोचने विठे सहित पावली. न करी तपसाधन रे मुक्तीचे सायास, हाची जन्मोजन्मी गोड भक्तीचा रस. तुका म्हणे आम्हा प्रेमा उणे ते काही, पंढरीचा राणा साठविला हृदय. अल्पमती अल्पबुद्धीप्रमाणे तुमच्या सर्वांच्या चरणांमध्ये साष्टांग दंडवत करताना एक उणीव भासते. इथं एक जागा जी तुमच्याबरोबर राहायची होती, 8 महिने झालं, ते कोणी मनात शैल्य बाजूला ठेवून हो इथं हसत खेळत सेवा करण्याचा प्रयत्न केला. काही गोष्टी खरंच अवघड असतात. म्हणतात दुःख लोकात सांगू नये. लोक हसून ऐकतात, रडून ऐकतात आणि हसून लोकांना सांगतात. पण ती घटना वेगळ्या पद्धतीची असते. अनुभव प्रत्येक आपण सगळेच घेत असतो, पण ज्याच्या स्वतःवर बेतल्यानंतर त्याचं गांभीर्य लक्षात येतं. तो प्रसंग आठवला तर खरंच प्रत्येकाला आपल्याला, आपण नोकरी धंद्यानिमित्त बाहेर आहोत, दरवाजे बंद करताना जो भाव निर्माण होतो, त्यावेळेला खरंच मावशी होती आणि आमची जना काकू तेवढ्या मुलांना दरवाजे बंद करून जात आहे. तो अवघड प्रसंग. भगवान परमात्मा आपण या मायभूमीतून, महाराज नेहमी अभंग त्यांच्या आवडीचं म्हणतात, ईत भर पोटासाठी पहा केवढी आटाआटी. त्या पोटाच्या मागे आपण फिरतो आणि त्यानिमित्तानं आपल्याला जावं लागतं. ती जागा एक नक्कीच इथं उणीव भासली. असो, झालेली सेवा. मज बामरा हे काही थोरपण, पायाची वाहन पाय बरी. बालक बापाची आता टेरी घे की बापातच जीवू लागली. हो की मुख ओढवणी, म्हणजे आई लहान मूल आपल्या आई वडिलांच्या ताटामध्ये जेवताना तुमच्याच पुढ्यातला एक घास उचलून तुमच्या मुखात घातला. तो कसा असेल, छोटा असेल, मोठा असेल, चांगला असेल, वाईट असेल, मला माहित नाही, पण आई बापाच्या अंत्यकरणानं तो गोड मानून घ्या ही तुमच्या सर्वांच्या चरणावर प्रार्थना करतो. भगवान परमात्म्याच्या चरणावर प्रार्थना करतो. झालेली सेवा तुम्हा सर्व संत मायबाप, सुरुवात चौदारांपासून ते पुजारी, आमचे गायनाचार्य, मृदंगाचार्य, तुम्ही सर्व
सर्वांच्या चरणाविंदी विनयकरी असतील. सर्व जेवण बनवण्यापासून मंडपात असतील ते, घरी झोपले असतील ते, झोपून ऐकत असतील ते, सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्ण ज्ञानेश्वर महाराज गावनाच विठ तुझा करू अनुवाद, जिकडे पाय तिकडे सर्वमय गोविंद. आनंद रे विठोबा झाला माझे मनी, देखील लोचने विठे सहित पावले. न करे तपसाधन रे मुक्तीचे सायात, हा जी जन्मोजन्मी गोड भक्तीचा रस. तुका म्हणे महाप्रेमाने ते काही, पंढरीचा राणा साठविला हृदयी. हो, अल्पमती अल्पबुद्धीप्रमाणे तुमच्या समोर या अभंगाचा भावार्थ असाच असेल असा माझा अट्टास नाही. जसं माझ्या बुद्धीला पटलं, संत सज्जनांच्या गुरुवर्यांच्या संपर्कात मध्ये जे काय मला भेटलं